प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज शेकडो वर्षे उलटून गेली तरीही शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि रक्त सळसळू लागते। या जगात अनेक राजे झाले ज्यांनी मोठी साम्राज्य उभी केली, अफाट संपत्ती मिळवली, पण जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांना लोकांच्या हृदयावर राज्य करणारा रयतेचा राजा म्हटले जाते। आज आपण जाणून घेणार आहोत की शिवराय नक्की इतके श्रेष्ठ का होते आणि आजही त्यांचे नाव एवढ्या आदराने का घेतले जाते। महाराजांच्या श्रेष्ठतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विलासासाठी नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्य म्हणजेच रयतेचे, सर्वसामान्यांचे राज्य। त्यांच्या राज्यात जात पात किंवा धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव झाला नाही। मुस्लिम असो वा हिंदू, जो स्वराज्याशी प्रामाणिक राहिला त्याला महाराजांनी आपल्या काळजात जागा दिली। शिवरायांची श्रेष्ठता त्यांच्या युद्ध कौशल्यात तर होतीच, पण त्याहूनही जास्त ती त्यांच्या उच्च नैतिकतेमध्ये होती। त्या काळात युद्धाच्या वेळी शत्रूच्या महिलांवर अत्याचार करणे हे सामान्य मानले जायचे, पण शिवरायांचा कडक नियम होता की युद्धात महिला, मुले आणि वृद्धांना अजिबात हात लावायचा नाही। जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कैद करून आणले गेले तेव्हा तिचे सौंदर्य पाहून महाराज डगमगले नाहीत, उलट त्यांनी तिला साडी चोळी देऊन सन्मानाने तिच्या घरी पाठवले आणि म्हणाले, अशीच अमुची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो राजे छत्रपती। ही संवेदनशीलता आणि हा आदर महाराजांना जगात सर्वात श्रेष्ठ बनवतो। युद्धनीतीचा विचार केला तर महाराज अजोड होते। बलाढ्य शत्रूंविरुद्ध लढताना त्यांनी गनिमी कावा ही युद्ध पद्धती वापरली। डोंगराळ भागाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अचूक वापर करून कमी सैन्याच्या बळावर मोठ्या फौजेचा पराभव कसा करायचा हे त्यांनी जगाला शिकवले। केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रावरही शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी स्वतःचे आरमार उभे केले, म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते। एक राजा म्हणून त्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय शिस्त अतिशय कडक होती। सैनिकांना वेळेवर पगार देणे, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान न होऊ देणे आणि लाचखोरी करणाऱ्यांना कडक शिक्षा करणे या नियमांमुळे लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता। जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा महाराज शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करायचे आणि स्वतःच्या कोठारातून त्यांना धान्य आणि बियाणे पुरवायचे। अशा या प्रेमळ आणि न्यायी राजासाठी त्यांचे मावळे जीवाला जीव द्यायला तयार असायचे। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद यांसारख्या शेकडो शूरवीरांनी स्वराज्यासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान दिले, कारण त्यांना माहीत होते की आपला राजा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। थोडक्यात सांगायचे तर शिवाजी महाराज श्रेष्ठ होते कारण त्यांच्याकडे सिंहासारखे शौर्य आणि एका साधूसारखे पवित्र हृदय होते। ते केवळ इतिहासाचे एक पान नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या जगण्याची प्रेरणा आहे। आजही जगात कुठेही अन्याय झाला की आपल्याला शिवरायांच्या विचारांची आणि त्यांच्या पराक्रमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही असा बाणा शिकवून गेले आमचे शिवराय छत्रपती। जय भवानी, जय शिवाजी।